नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली. मुंबईच्या उपनगरामध्ये पहाटेपासून पावसानं जोर धरलेला आहे. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये. कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या उशिरानं धावतात. पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं सुरू आहे. हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे. मुसळधार पाऊस रात्रीपासून पडतोय आणि याचा फटका आता रेल्वे वाहतुकीला सुद्धा बसत असल्याचं पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि तसाच परिणाम हा हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. नोकरदार वर्गाची याच्यामुळे चांगलीच तारांबळ उडालेली आहे. दादर स्थानकावर पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे. रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. दादर स्टेशनवरची तर दुसरीकडे ठाणे स्थानकावरून लोकल सेवेचे अपडेट्स आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. या ठिकाणी सुद्धा नोकरदार वर्गाची मोठी गर्दी. दादर स्टेशनवरून विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विशाल. वृषाली, सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम मुंबईची लाईफलाईन लोकलवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मी दादर रेल्वे स्थानकावरती आहे आणि दादर रेल्वे स्थानकावरती काहीशी वेगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 13च्या याच ठिकाणी सुद्धा पाणी साचायला जे सुरुवात झालेली आहे. जो ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक आहे, या ट्रॅकवरती सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे आज सकाळपासून ज्या पद्धतीनं मुंबईत पाऊस पडतोय त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मध्य रेल्वे जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरा धावते. त्यासोबत पश्चिम रेल्वे जी आहे ही सुद्धा 5 ते 10 मिनिटं उशिरा धावते. तसं आणि याच पद्धतीचा परिणाम हा हार्बर रेल्वे लाईनवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सकाळच्या सत्रात मुंबईकरांची काहीशी तारांबळ जी आहे ही उडलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का आपल्याला माहिती आहे सकाळच्या सत्रात मुंबईकर कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी धडपडत असतात किंवा त्यांचा प्रयत्न जो आहे हा लवकर पोहोचण्याचा असतो. मात्र ज्या पद्धतीनं पहाटेपासून मुंबईत पाऊस पडतोय याचा परिणाम रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबत मुंबईतील जी सखल भागात रेल्वे स्थानकं आहेत या स्थानकांवरती सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आणि दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 13चा जर आपण ट्रॅक पाहिला तर या ट्रॅकवरती सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. फक्त मुंबईतील लोकल रेल्वेवरतीच हा परिणाम नाही तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीचा परिणाम होऊ लागलेला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईत येत आहेत या सुद्धा उशिरानं मुंबईत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईत ज्या पद्धतीनं पहाटेपासून पाऊस पडतोय या पावसाचा परिणाम एकंदरीत संपूर्ण रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरती आता होऊ लागलेला आहे. आणि दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे हे साचलेलं आहे. तसंच पद्धतीचं पाणी आता दादर रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवरती सुद्धा जे आहे हे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांची या पावसामध्ये काहीशी तारांबळ जी आहे ही उडलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबई रेल्वे सेवा जी आहे ही अधिक धीम्या गतीनं सुरू झालेली आहे. दरवर्षी आपल्याला माहिती आहे मुंबई महापालिकेकडनं पाणी न साचण्याची किंवा मुंबईची तुंबई होणार नाही अशा पद्धतीचे दावे केले जातात. मात्र मुंबईत ज्या पद्धतीनं सकाळपासून पाऊस पडतोय त्यामुळे हे महापालिकेचे दावे आणि सत्ताधाऱ्यांचे दावे हे कुठेतरी फोल ठरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वृषाली, नक्कीच धन्यवाद विशाल. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर इकडे अंधेरीमध्ये सुद्धा पहाटेपासूनच आता जोरदार पाऊस पडतोय. अंधेरी स्थानकावर छत नसल्यानं प्रवाशांना